हॅलो फ्रेंड्स, माय नेम इज डॉक्टर श्रद्धा अँड आय एम अ डेंटिस्ट. आज मी तुमच्यासोबत एक नवीन केस शेअर करणार आहे. म्हणजे काही दिवस अगोदर माझ्याकडे एक पेशंट आलेला, म्हणजे अराउंड 12-13 वर्षाचा तो मुलगा होता आणि त्याचा हा सगळा पार्ट सुजलेला होता. जेव्हा मी एक्झामाइन केलं तेव्हा मला कळालं की जो त्याचा दुधी 16 दात आहे, तो किडलेला होता आणि तिथून इन्फेक्शन पसरलेलं आतमध्ये आणि पूर्ण मागच्या दाढेपर्यंत सगळं इन्व्हॉल्व झालेलं. ओपीजी काढण्यात आला, टूथला एक्स्ट्रॅक्ट केलं, सगळा पस ड्रेन आउट केला आणि नंतर जेव्हा माझं त्यांच्यासोबत बोलणं वगैरे झालं, तेव्हा समजलं की त्यांनी त्या दाताला ट्रीट करायचा कधी प्रयत्न नाही केला. मोस्टली असंच होतं, दुधी दात म्हटलं की त्याला एवढं प्रायोरिटी देण्यात येत नाही. बिकॉज लोकांचा असाच समज असतो की दुधी दात असतं रे, पडणार असतं रे, कशाला त्याला ट्रीटमेंट करायचे, पैसे घालवायची काय गरज आहे त्याला, असं नसतं. दुधी दात परमनंट दातासाठी फार गरजेचे असतात. मी भरपूरदा सांगितलेलं आहे, तोंडामधली कीड हे बॅक्टेरियल इन्फेक्शनमुळे झालेली गोष्ट आहे. जेव्हा ते इन्फेक्शन दातापासून आतमध्ये हाडापर्यंत पोचतं आणि ते तिथं पस फॉर्म करतं, तेव्हा बाकीच्या दातांना, येणाऱ्या दाताला खूप त्रास देऊ शकतं. सेम ह्याच्या केसमध्ये पण तेच झालेलं. जो पस फॉर्म झालेला, ते हा विचार करत होते की दुधी दात असतं रे, पडणार असतं रे, नवीन दात येणार असतं रे, मग कशाला ट्रीट करायचंय. ह्याच मिसअंडरस्टँडिंगमुळं त्यांनी खूप वेळ घालवला आणि त्या वेळामध्ये जो पस फॉर्म झालेला होता, त्यानं परमनंट दाताला, म्हणजे जो येणारा वरतून दात होता, त्याला डिस्प्लेस केलं. तो वरतीच अडकून राहिला. असं बऱ्याच वेळा, बऱ्याच केसेसमध्ये होतं, जेव्हा टूथ येणारा जिथं आहे तिथून दुसरीकडेच कुठेतरी केलेला असतो. म्हणून मिल्क टूथ म्हणजे प्रायमरी टूथ किंवा दुधी दात ह्यांना ट्रीट करणं तेवढंच इम्पॉर्टंट आहे, जेवढं की परमनंट दातांना आहे. आय होप दॅट हेल्प्ड. बाय.